मनातलं सगळं का बोलता येत नाही. खूप वेळेला खूप गोष्टी बोलायच्या असतात. बऱ्याच वेळा मनातलं बोलायचं राहून गेलेलं असतं. संवाद साधता येत नाही. कुठून सुरुवात करावी हे कळत नाही. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सुरेखा नरेंद्र. आपली व्हिडिओची सिरीज सुरू आहे. दैनंदिन आयुष्यातल्या चॅलेंजेसला कसं सामोरं जायचं याबद्दलच अनुभव शेअर करते आहे आणि तुम्ही खूप छान प्रकारे त्याला प्रतिसाद देत आहात. त्यासाठी YouTube फॅमिलीचं मनापासून धन्यवाद. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कृपया कोणीही अर्धवट सोडू नका. आज पुन्हा नवीन विषयासह सगळ्यांचे या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत. गहन रोज चॅलेंजेसला सामोरं जाणारा असा प्रश्न की मनातलं खरंच सगळं नाही बोलता येत का, याबद्दल जाणून घेणार आहोत. तर ते का नाही आपल्याला बोलता येत, की त्यामागे काय कारण आहे, हेच आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर कृपया शेवटपर्यंत व्हिडिओ. बऱ्याच वेळेला याला आजूबाजूची परिस्थिती, लोकांचा बघण्याचा अप्रोच, वागणं, त्यांचा संवाद हे आपल्याला आजूबाजूला सगळं दिसत असतं, जाणवत असतं. पण मायेपोटी, प्रेमापोटी, आदरायुक्त भीतीने आपण व्यक्त होणं किंवा बोलणं टाळतो, किंवा आपल्याला ते योग्य शब्दात मांडता येत नाही असं मला वाटतं. त्यांना कुठलाही संवाद साधायचा असेल, बोलायचं असेल, त्याआधी आपण खूप विचार करतो, खूप ओव्हरथिंक करतो, अतिविचार करतो. आपणच आपल्या मनात प्रश्न निर्माण करत असतो. आणि याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपल्या मनातली भीती. आणि ती भीती का निर्माण होते, का आपल्याला भीती वाटते? खूप वेळा नात्यांमध्ये खूप जास्त कंट्रोल असतं किंवा खूप जास्त आदर असतो. मग अशा वेळी आपल्या मनात आदरयुक्त भीती असते आणि त्या भीतीतून आपल्या मनात प्रश्न येतो की आपण जर याला बोललो तर याला काय वाटेल. कधी कधी खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, आपल्याला तिथे बोलायचं पण असतं. काय होतं ना, ज्याप्रमाणे आपली जडणघडण झालेली असते, जे संस्कार आपल्यावर झालेले असतात, ज्या गोष्टी आपल्याला शिकवलेल्या आहेत, ते आपल्या आड येतात आणि आपण तिथे बोलणं टाळतो. याला आपल्या घरातले संस्कार, आपली जडणघडण, या सगळ्या गोष्टी कारणीभूत असतात. पण आपला एक विचारांची विचारधारा किंवा वागण्याचं जे सगळं कल्चर आहे ते मेंटेन झालेलं असतं आणि मग त्यामुळे आपण तिथे संवाद टाळतो किंवा आपण बोलणं टाळत असतो आणि म्हणून आपण त्या भीतीपोटी बऱ्याच वेळेला व्यक्त होत नाही किंवा बोलत नाही. मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा आपण बोलणं टाळतो तेव्हा आपण जास्त नकारात्मक होत जातो. विचार पण तशीच करतो की मी जर याला बोललो तर हा दुखावला जाईल का, याला वाईट वाटेल का, याच्या मनात काय विचार करेल. मग काय करतो आपण, अशा वेळी संवाद टाळायला लागतो आणि बोलणं बंद झालं बोलणं बंद होतं. बोलणं बंद झालं की शांत राहण्याचा पर्याय आपण निवडतो. शांत राहिल्यामुळे गैरसमजाची भीती वाढायला लागते. म्हणजे संवाद संपला की तिथे गैरसमज सुरू होतात. बऱ्याच वेळेला काय होतं, जेव्हा आपल्या आजूबाजूचे लोक असतील किंवा घरातल्या पण व्यक्ती बऱ्याच वेळेला होतं असं की संवाद योग्य नसल्यामुळे किंवा बोलणं टाळल्यामुळे गैरसमज होतात, संवाद संपतो आणि मग हळूहळू तिथे नकारात्मकता येते आणि ती आली की मग आपण तिथे आपणच
समज गैरसमज निर्माण करायला लागतो. आपण आपलं सगळं ठरवतो आणि जास्तीत जास्त आपण त्यापासून पळवाट शोधतो किंवा बोलणं टाळतो. काय होतं, शांत राहणं, गैरसमज करणं, रागा करणं हीच आपली सवय बनून जाते. आणि इथे अजून एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली आहे, म्हणजे मला जाणवली होती, की मला असं वाटतं यामध्ये आपल्या कुटुंबातल्या लोकांचा पण बऱ्याच अंशी हात असतो किंवा आपली जी जडणघडण झालेली आहे, लहानपणापासून आपल्या फॅमिलीजमध्ये आपल्याला शिकवलं जातं की गप्प राहा, बोलू नको. मी तर हल्ली आता बऱ्याच कुटुंबांमध्ये असं बघते आहे की लहानपणापासून तर आपल्याला शिकवलंच जातंय की बोलायचं नाही, कुठेही बोलायचं नाही, गप्प राहायचं. हे मुलींसाठी होतं. पण आता घरातून पण आपण बघतो की ते बोलू दिलं जात नाही, व्यक्त होऊ दिलं जात नाही. आपलं म्हणणं पूर्णपणे ऐकलं जात नाही. प्रत्येक गोष्टीसाठी गप्प बसवलं जातं, बोलू दिलं जात नाही. आणि आपण जर बोलायचं बंद झालं, आपण संवाद टाळायला लागलो, बोलणं बंद केलं, आपण जर चर्चाच केली नाही, संवादच घडवला नाही, मग हळूहळू तो कचरा जो आहे, कचराच तो मनात साठवला जातो. आणि मनात साठवल्यामुळे आपण ओव्हर थिंकर होतो, खूप विचार करायला लागतो, दुराग्रही होतो स्वभावाने, दोष द्यायला लागतो लोकांना, कायम दुःखी राहतो, संशयी बनतो आपण, आपली स्वतःची मतं बनवतो समोरच्या विषयी. बोलणं बंद केल्यामुळे आपण रागीट पण होतो, कारण छोट्या छोट्या गोष्टींनी ट्रिगर व्हायला लागतो आणि मग तो राग, तो दुस्वास चुकीच्या गोष्टींवर, चुकीच्या लोकांवर निघायला लागतो. आणि अशा वेळी आपल्याच भावना आपल्याला कळेनाशा होतात. आपल्याला नेमकं काय वाटतं, लोकांबद्दल आपण काय विचार करतो, आपण कसं वागायला हवं, आपण कसं बोलायला हवं, कुठे बोलायला हवं, काय बोलायला हवं, कशासाठी बोलायला हवं, लोकांपासून दूर का जात आहे, आपण संवाद का टाळत आहोत, हे प्रश्न आपल्याला पडायला हवे. जर हे प्रश्न आपल्याला पडले नाही, तर आपल्या व्यक्तिमत्वामध्ये हळूहळू पूर्ण नकारात्मक बदल होतो आणि मग आपल्या व्यक्तिमत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होतं. नकारात्मक भावना जर आपण घेऊन बॅगेज डोक्यात घेऊन फिरत असू, तर आपल्या व्यक्तिमत्वाचा, आपल्या विचारांचा गोंधळ सुरू होतो. आणि हा विचारांचा गोंधळ, आपल्या वागण्याचा, आपल्या भावनांचा, आपण जे बोलतो, जो संवाद टाळतो, त्या सिच्युएशन जर लक्षात आल्या नाहीत आणि खूप विचार करायला लागलो, तर हळूहळू एक दिवस आपलं मन इतकं थकून जातं, आपलं व्यक्तिमत्व त्यामुळे दिशाहीन होतं, प्रश्नचिन्ह निर्माण होतं आपल्या व्यक्तिमत्वामध्ये. आणि मग लोक त्यातून जज करायला लागतात की पूर्वी ही किंवा हा चांगला होता, आता काय झाले. तर हे कशामुळे होतं, फक्त संवाद संपवल्यामुळे, बोलणं योग्य ठिकाणी न बोलल्यामुळे, बोलणं टाळल्यामुळे. आपण आजकाल बघतो आजूबाजूला, समाजात, नातेवाईकांमध्ये, कुटुंबांमध्ये संवाद, बोलणं,
संपत चाललंय. लोकांना आता व्यक्त व्हायची, बोलायची भीती वाटायला लागली. मला जर एखादी गोष्ट निदर्शनास आली आणि मला जर बोलावंसं वाटलं आणि मी जर बोलले तर याला काय वाटेल, हा काय विचार करेल, नातं तुटेल का, याला वाईट वाटेल का, बोलण्याच्या आधी हे सगळे प्रश्न आपल्या मनात येतात आणि मग शेवटी आपल्या प्रश्नाला आपणच उत्तर देतो की नको बाबा बोलायला याच्याशी, आणि आपण तिथे संवाद संपवतो, बोलणं टाळतो आणि आपण बघतो हे सगळं नैराश्यग्रस्त वातावरण बोलण्यापासून सुरू झालेलं बोलण्यापर्यंत संपलेलं, अशी परिस्थिती आज समाजामध्ये आहे, कुटुंबामध्ये आहे, नातेवाईकांमध्ये आहे, प्रत्येक नात्यामध्ये आहे, फक्त बोलणं टाळल्यामुळे. आणि कधी कधी आपण हिमतीने बोलण्याचा पण प्रयत्न करतो. मग आपण तिथे आपल्याला प्रश्न विचारतो, कोणासाठी बोलायचे, कशासाठी बोलायचे, सुरुवात कुठून करावी. तर मला असं वाटतं, सगळं एकदम बोलायची गरज नाही. हळूहळू छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करावी. बोलताना सौम्य शब्दांचा वापर करावा, भावनांना बॅलन्स ठेवावं, समोरचा दुखावला जाणार नाही, आपलं बोलणं शांतपणे ऐकेल अशी सिच्युएशन्स क्रिएट करावी. उदाहरणं देताना, प्रश्नांची उत्तरं शोधताना आपण बोलण्याची पट्टी, बोलण्यातला आवाज, बोलण्यातल्या भावना या जर योग्य पद्धतीने असतील तर तिथे तुमच्या बोलण्याला, तुमच्या संवादाला एक प्रकारचं वजन तयार होतं. समोरच्याला विश्वास येतो की हा जे बोलतोय हे माझ्या भल्यासाठी आहे, चांगल्यासाठी आहे, याला माझ्याबद्दल तळमळ आहे, किंवा हा खरोखर आपल्याला मार्गदर्शन करतोय, हा विश्वास त्या ऐकणाऱ्याला सुद्धा वाटायला हवा. तर त्या संवादाला आणि त्या बोलण्याला अर्थ प्राप्त होईल आणि बोलण्यातून चांगली नाती निर्माण होतील, संवाद तयार होईल, विचारांची देवाणघेवाण होईल. तर ठरवलं तर बोलणं सोपं आहे, बोलता येईल, मनातलं सुद्धा सगळं बोलता येऊ शकतं. हा जो प्रश्न पडला होता सुरुवातीला, तर मित्रमैत्रिणींनी त्याचं उत्तर तुम्हाला मिळालंच असेल की संवाद साधला, बोलणं सुरू केलं की बोलता येतं. आणि एकच विनंती करेन, जर जिथे तुमचा संवाद बंद झाला असेल, बोलणं बंद झालेलं असेल आणि बोलणं चालू करायचं असेल तर संवाद साधा, स्वतःच्या मताशी प्रामाणिक राहा, योग्य व्यक्ती निवडा, योग्य संवाद साधा आणि जिला शांततेने संवाद साधता येतो, जिला संवाद साधून व्यवस्थित बोलता येतो आणि बोलण्यातून जी बांधलेल्या गाठी अलगदपणे सोडवते, अशा व्यक्तीची निवड करा, तिच्यावर विश्वास ठेवा आणि तिला मध्यस्थी करा किंवा तिच्याशी बोला मन मोकळेपणाने. आपल्या आयुष्यात एक तरी व्यक्ती अशी असावी की तिथे कुठलीही किंतु परंतु न येता किंवा कोणत्याही गोष्टीचं दडपण न येता मनमोकळेपणाने जिच्याशी बोलता येतं अशी एक तरी व्यक्ती आपल्या आयुष्यात हवी. चला तर मित्र, आपल्या आयुष्यातली एक तरी व्यक्ती अशी शोधूया की जिच्याजवळ आपल्याला मन मोकळं करता येईल, बोलता येईल, संवाद साधता येईल आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल की मनातलं खरंच सगळं बोलता येतं का? तर हो, योग्य व्यक्तीजवळ नक्कीच बोलता येतं आणि आपल्या आयुष्याचा प्रवास हा सुंदर,
सुखी आणि समाधानी करता येऊ शकते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला नवीन असाल तर आजच सबस्क्राईब करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचा अनुभव नक्की लिहायला विसरू नका. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये अजून नवीन एका विषयासह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.